आज महिला बाल विकास आणि ग्राम विकास या दोन्ही खात्याच्या अतिशय महिलांमध्ये प्रभावी काम करत असणाऱ्या माविन महिला आर्थिक विकास महामंडळ आणि MSRLM उमेद या कार्यक्रमांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आयोजित केलेल्या या महिला दिनाच्या कार्यक्रम सोहळ्याला मंचावर उपस्थित राज्याचे अर्थमंत्री, ज्यांना महिलांच्या सगळ्या प्रश्नाची जाणीव आहे, त्याच्याविषयी कळाव आहे, त्याच्याविषयी अतिशय सक्षमीकरण करण्याची भावना आहे, असे सुधीर भाऊ मुनगंटीवार. मंचावर उपस्थित आताच जे दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेऊन गेले माझे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकरजी, माझ्या महिला बाल कल्याणच्या राज्यमंत्री विद्या ठाकूरजी, मंचावर उपस्थित महिला बाल कल्याणचे सचिव संजय कुमार, ग्रामविकास सचिव व्ही गिरिराज, आयुक्त महिला बाल विकास विनीता सिंगल, MSRLMच्या CEO सुमन रावत, माविनच्या MD कुसुम बाळसराफ, CIAचे चेअरमन नरोत्तम रेड्डी, इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अधिकारीगण आणि एवढ्या संख्येने उपस्थित माविन आणि MSRLMच्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि थोड्या तुरळक संख्येत उपस्थित असलेले सर्व बांधव, सर्वप्रथम मी आपल्याला महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. कारण महिला दिन हा साजरा करावा का नाही याच्याबद्दल माझं मत सुरुवातीला वेगळं होतं. पूर्वी काही वर्षांपूर्वी मला वाटायचं महिला दिन कशामुळे साजरा करायचा, कारण वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एकच महिलेचा दिवस आहे आणि बाकी 364 दिवस पुरुषांचे आहेत का, आणि मग महिला दिन कशामुळे साजरा करायचा असा मला प्रश्न पडायचा. जेव्हा मी खरंच खोलामध्ये गेले आणि खूप खाली जाऊन महिलांची खरी परिस्थिती बघितली, कारण मी जिथे जन्मले, मी ज्या वातावरणात वाढले, तिथे महिला सक्षम असते, महिला स्वयंभू असते, महिलाला स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात असं मला वाटत गेलं, कारण माझ्या घरामध्ये तसं वातावरण होतं. पण जेव्हा समाजामध्ये जाऊन मी पाहिलं की महिलेची परिस्थिती काय आहे, तेव्हा वाटलं की हा एक दिवस का होईना महिलेच्या हक्काचा असावा. आज सकाळी माझ्या मुलाला शाळेत मी पाठवलं आणि त्याच्यानंतर एक डुलकी मारावी म्हटलं, कारण दिवसातले 14-15 तास काम असतात, आपल्याला आज महिला दिन फ्रेश दिसावं, आणि मी थोडा अर्धा तास झोपले. सकाळी माझ्या नवऱ्याने मला उठवलं आणि सांगितलं, अरे उठा मंत्री महोदय, आज महिला दिवस आहे, तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. त्यांनी सांगितलं हॅपी वुमन्स डे. मला म्हणे हॅपी वुमन्स डे का म्हणतो आपण, हॅपी मेन्स डे का म्हणत नाही? तर मी त्या झोपेतच त्यांना उत्तर दिलं, कारण सगळे पुरुष सुखी आहेत, कारण तुम्हाला आम्ही लाभलेलो आहोत, महिलांचं तसं नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हॅपी मेन्स डे म्हणायची वेळ यावी, एवढ्या महिला सक्षम व्हाव्या, एवढं महिला दिनाच्या निमित्ताने मी आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. एका महिलेचा प्रवास जो असतो तो पुरुषाच्या प्रवासासारखाच. आज इथे IAS ऑफिसर्स आहेत आणि दोन्ही आहेत, महिला आणि पुरुष आहेत. एक मंत्री आहे, एक पुरुष आहे, महिला आहे. सगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये महिला आणि पुरुष दोघंही अतिशय सक्षमपणे काम करत आहेत. पण एक महिलेचा जो प्रवास असतो तो प्रवास फार लवकर सुरू होत असतो. पुरुषाला घराचा उंबरठा ओलांडण्याचा प्रवास करावाच लागत नाही, जो महिलेला करावा लागतो. आणि त्याच्यामुळे तिच्या प्रवासाच्या खडतरता, तिच्या प्रवासाचा संघर्ष आणि तिच्यामध्ये असलेलं नॅचरल जे तिच्यामध्ये ममत्व असतं, जे मातृत्व असतं, त्याच्याशी तिची होत जाणारी म्हणजे तिचा होत जाणारा स्ट्रगल, ह्या सगळ्या गोष्टीची लढत ती आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर पुढे करत असते. त्यामुळे तिने एखादी उंची मिळवली आणि तीच उंची एखाद्या पुरुषाने मिळवली तर त्याच्या मागचा त्या महिलेचा जो प्रवास असतो तो फार सरळ आणि साधा नसतो. मग ती कुठल्याही फील्डमध्ये आणि कुठल्याही स्तरावर काम करणारी महिला असेल, ह्याचा अभ्यास जेव्हा माझा झाला तेव्हा या महिला दिनाची खरी किंमत मला कळाली. आणि म्हणून मी आज महिला दिन साजरा करण्यासाठी इथे आहे. आणि मी पुरुषांना बोलवलंय तर त्याच पुरुषांना बोलवलंय जे महिलांचा सन्मान करतात. मी सुधीर भाऊंना मुद्दाम आज बोलवलं, कारण मी अंगणवाडीचा करिक्युलम आज डिक्लेअर केलेला आहे. मी सुधीर भाऊंच्या हस्ते तो मला करायचा होता. सुधीर भाऊंना मी मुद्दाम बोलवलं, कारण माझा गेल्या 1.5-2 वर्षाचा कार्यकाळ जो आहे त्याचा मला एक पुस्तिकेचं आज म्हणजे ओपनिंग करायचं होतं, ते त्यांच्या हस्ते करायचं होतं. आणि माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे गाईडलाईन्स आज मला द्यायचे आहेत. आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आमचे पहिले लाभार्थी हे याचा लाभ घेतील याच्यासाठी आता खाली प्रशासनाला आदेश द्यायचे आहेत. त्याची सुद्धा आज पुस्तिका इनॉग्रेट केलेली आहे. मी आज सुधीर भाऊंना याच्यामध्ये बोलवण्याचं कारण असं आहे की मी गेले 5 वर्ष जेव्हा मी आमदार होते तेव्हा मी सभागृहात बसलेली असताना मी आमचे विरोधी पक्षनेते तेव्हा आदरणीय खडसे साहेब होते,
त्यांचं भाषण झालं की सुधीर भाऊंचं भाषण असायचं. बजेटचं खडसे साहेबांचं भाषण झालं की देवेंद्रजी फडणवीस यांचं भाषण असायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त खडसे साहेबांचं भाषण झाल्यावर सुधीर भाऊंचं भाषण असायचं. आणि सुधीर भाऊंच्या भाषणामध्ये नेहमी मी बघितलं की अंगणवाडी सेविका असतील, महिला बचत गट असतील, सामाजिक विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, अंगणवाडीला म्हणजे अजून प्रोग्रेसिव्ह कसं करावं या विषयावर ते नेहमी खूप तळमळीने बोलायचे. आज अंगणवाडी सेविकांचं मानधन आम्ही वाढवलं आहे आमचं सरकार आल्यानंतर. त्याचा खरा लढा सुधीर भाऊंनी दिलेला आहे आणि त्या लढ्याशी ते संलग्न असल्यामुळे त्यांनी तात्काळ हा प्रश्न मंजूर केला आणि त्याच्यामुळे मी त्यांना बोलवलं. आणि कारण ते अजून एक कारण आहे म्हणजे त्यांनाही एकच कन्या आहे आणि त्या कन्या त्यांची खूप लाडकी आहे, डॉक्टर होणार आहे ती आता. आणि त्या कन्येचा एकच कन्या असल्यामुळे ते माझी कन्या भाग्यश्रीचे आमचे ब्रँड अँबॅसिडर सुद्धा आहेत. आज मंचावर आम्ही जेवढे आहोत म्हणजे त्यांना सगळ्यांना एक एकच पुत्ररत्न. मला आता मुलगा आहे, आता त्याला काही मला ऑप्शन नाही, मुलगा आहे मला. आणि त्याच्यामुळे आणि मला मागच्या वेळी मी महिला दिनांना मुख्यमंत्री महोदय आणि सुधीर भाऊ दोघांनाही बोलवलं होतं. दोघांनाही एक एक कन्या आहेत, ते आमचे ब्रँड अँबॅसिडर होऊ शकतात, आम्हाला बाहेर कुठं जावं लागणार नाही. आज केसरकरांनी पण सांगितलं की मला सुद्धा एक कन्या आहे. म्हणजे आज आम्ही इथे दीप प्रज्वलन करताना सगळ्या महिलांनी दीप प्रज्वलन केलं, पुरुष मागे राहिले. आणि अशा पुरुषांनीच या महिलांना या फील्डमध्ये आणण्याचं फार मोठी ताकद दिलेली आहे. आणि म्हणून आज सुधीर भाऊ इथे आले वेळात वेळ काढून, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आज या निमित्ताने व्यक्त करावा असं वाटतं. आज MSRLM आहे, माविम आहे, हे दोन्ही एक ग्रामविकास मधून आम्ही महिलांचं काम करतो आणि एक महिला बालविकास मधनं करतो. या दोनही विभागांच्या कामाचा मी जेव्हा सदैव आढावा घेते तेव्हा मला खूप खूप कौतुक वाटतं की माझ्या डिपार्टमेंटमध्ये इतर विभाग अनेक वेगवेगळे आहेत पण या दोन विभागांचं काम खूपच चांगलं आहे कारण इथे महिला काम करतात आणि त्या महिलांचं काम उत्कृष्ट आहे. मी बावींमध्ये आता एक कार्यक्रम मध्ये घेतला होता. त्या बावींच्या कार्यक्रमाला मी गेले तेव्हा या सगळ्या महिलांना मी तिथे विचारलं की तुमचे कर्ज वितरण कसं आहे. त्यांनी सांगितलं समाधानकारक आहे. मी माविमच्या कुसुमबाई सराफांना विचारले की आपल्या कर्जाचा परतावा कसा आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं आपला 97% कर्जाचा परतावा आहे आणि 3% ऑनगोईंग चालू आहे कर्ज वापस करणं. म्हणजे या वर्षी आर्थिक वर्षामध्ये 100% कर्ज महिलांनी आपलं वापस केलेलं आहे. मला एवढं कौतुक वाटलं. मी विचार केला की ज्या महिला एवढ्या कष्टातून आपल्या बचत गट बनवून त्याच्यात कर्ज घेतात, कर्जातून आपला व्यवसाय करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे पण त्या कधीही कर्जमाफी मागत नाही, कधीही सहानुभूती मागत नाही, अतिशय प्रामाणिकपणे काम करून ते आपलं कर्ज 100% फेडतात. आणि म्हणून मी विनंती केली अर्थमंत्र्यांना की या 100% कर्ज फेडणाऱ्या महिलांना आपण न्याय दिला पाहिजे. ह्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ह्यांना 0% व्याजाने कर्ज दिलं पाहिजे. आणि हे मी म्हणायचा अवकाश की मला वाटतं सुधीर भाऊंच्या मनातलंच मी बोलले की काय, कारण मी नसते बोलले तर नक्की त्यांनी स्वतःहून हा विषय हाताळला असता. इतकं त्यांना या विषयांवर त्यांच्या मनामध्ये संवेदना आहे आणि त्यांनी तात्काळ त्याच्याबद्दल अतिशय पॉझिटिव्ह निर्णय आम्हाला दिलेला आहे आणि तो विषय आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक महिलेचा प्रवास मी मगाशी म्हणाले तो फार सरळ नसतो. तिला अनेक उंबरठे ओलांडावे लागतात. पहिल्या घराचा उंबरठा असतो, मग अनेक उंबरठे असतात. तिच्यामुळे तिच्या संघर्षामध्ये तिला ताकद देणं हे प्रत्येक पदावर पुरुषांचंही तेवढंच काम आहे. सगळ्यात पहिलं काम ते तिच्या पित्याचं आहे. आणि मला वाटतं जो पिता आपल्या मुलीला खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देतो, आपली आई आपल्याला खूप माया देते, आपल्याला खूप जपते, पण आत्मविश्वास पिता देत असतो आणि तो आत्मविश्वास जर आपल्या प्रत्येक मुलीला मिळाला तर ती मुलगी आकाशात भरारी घेऊ शकते आणि खूप मोठी होऊ शकते. हा मला विश्वास आहे. महिलांच्या बाबतीत मी विचार केला तर महिलांना आज आधाराची गरजच नाही. महिलांना अजिबात मला खूप राग येतो. मी परवा 3 दिवस दिल्लीमध्ये होते. दिल्लीमध्ये आम्ही सगळ्या देशातल्या वुमन लीडरची एक मोठी कॉन्फरन्स घेतली. त्यामध्ये आमचा विषय होता की या देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये महिलांचा हातभार. मला तो विषय इतका आवडला. आमच्या लोकसभेच्या स्पीकर सुमित्रा महाजननी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मी त्यांना धन्यवाद दिले आणि सुषमाजी स्वराज यांनी सुद्धा भाषणामध्ये हेच उल्लेख केला की तुम्ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यक्रम केला नाही, अबला महिलांचं गॅदरिंग केलं नाही, तुम्ही सक्षम महिलांचं गॅदरिंग केलं आणि महिला कशा देशाच्या उन्नतीमध्ये आर्थिक आधार बनू शकतात हा विश्वास महिलांवर दाखवला आणि तशी कॉन्फरन्स घेतली. त्यामुळे आज आपण अबला आहोत, निराधार आहोत ही भावना घेऊन एकत्र न येता आपण सक्षम आहोत, या देशाच्या उन्नतीमध्ये आपण योगदान देऊ शकतो ही भावना एकत्र घेऊन आलो आहोत आणि हीच भावना घेऊन आपल्याला आज आपल्या घरी परत अतिशय स्वाभिमानाने जायचं. आणि म्हणून मी सांगते की महिलेला आधाराची गरज नाही.
महिलेला फक्त आत्मविश्वासाची गरज आहे. तिच्यामध्ये तो आहेच आहे, फक्त त्या आत्मविश्वासावर पडलेली जी धूळ आहे ना ती हळूच पुंकर मारून तिच्या पहिले घरच्यांनी हटवली पाहिजे आणि तिच्या नंतर समाजाने हटवली पाहिजे. तिला घराने जर आधार दिला तर ती खूप मोठी झेप घेऊ शकते. मावींचं मी कौतुक करावं तेवढं थोडं. MSRLMचं उमेद अभियान अतिशय चांगलं आहे. त्यांच्या CRPचे आपण अनुभव ऐकलेच असतील. ते अनुभव ऐकून माझ्याही अंगावर शहार येतात. अतिशय संघर्षातून अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून या महिला उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये जे गुण आहेत त्याच्यामध्ये त्यांना स्वाभिमान आहे, त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांच्यामध्ये उद्योजकता आहे. या महिलांमध्ये जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमानच त्यांना 100% कर्ज परतवण्याची ताकद देतो. या महिलांमध्ये जो प्रामाणिकपणा आहे तोच प्रामाणिकपणा त्यांनी घेतलेली जी